नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव चंद्रकांत माहीन आपल्या वाजव रे वैभव, बरं ना भाऊ? वाजव रे वैभव यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आज तुम्ही मुलाला परीला घेतलं, तिने आज जिद्द धरली की काकाने मला शाळेत सोडायचं आहे ना भाऊ. उचलून घ्यायला सांगते, मला उचलून घ्यायचंय. आज तिला बक्षीस भेटणार आहे संध्याकाळी. आपल्याकडे आज बक्षीस समारंभ आहे. आपला ब्लॉग आहे बक्षीस समारंभाचा. हे बघा, बक्षीस समारंभाचा ब्लॉग आहे. आणि उद्या काय विसर्जन ना बाबू, आपलं देवीचं विसर्जन आहे ना उद्या. तो नाचणार आहे ना परी, उद्या डान्स करणार आहे. आपला 2 ब्लॉग असणार, बक्षीस समारंभाचा आणि विसर्जनाचा. व्हिडिओला कंटिन्यू राहा. लागली तुम्हाला, लागली पोरगी लागली. चला हे बाय 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 कर लवकर. लाजत्या पोरगी टीव्हीवरती येणार आहे. बघा ही पोरगी टीव्हीवरती येणार आहे. बघा ही पोरगी टीव्हीवरती येणार आहे. राजमाधिपत्यमयं समन्तपया ईशात् सार्वभौमः सार्वायुष कान्तार्धात् परार्धात् पृथ्वी समुद्रपर्यन्ताय एकरायिति तदप्येष श्लोको विहितो मरुतस्य वसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभासदैति ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हेलो बोलो मैं मात की बोल बजरंग बली की. चला काहीतरी गेम आहे, गेम मध्ये आता खेळतोय मी. आता चाललोय घरी. शंका आहे फक्त गोल फिरायचंय. गोल फिराय मग यांनी सांगितलं मला, दादा ब्लॉग चालू कर. मला लक्षात नव्हतं. पावसामुळे ते आखू नाही शकत म्हणून ह्या पोरांना उभा केलं. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर. आता त्यांनी चिठ्ठ्या काढणार, तर चिठ्ठी काढायच्या आधी आपण त्या नंबरला पकडायचं. आणि समजा चिठ्ठीमध्ये तो नंबर आला तर त्या नंबरला जेवढे असतील तेवढे सगळे आऊट. अच्छा, एअरपोर्ट दर्शन असा गेम आहे काय? हा एअरपोर्ट दर्शन गेम नाही म्हणू शकत. हा धोक्याची सूचना आहे, धोक्याची घंटा ही. हे धोक्याचे घंटा आहेत आमचे. हे हा धोक्याची घंटा ही. बघा ही हो शेल घाला. शेल कुठचे? ड्युरासेल किंवा एव्हरीडेचे. तुम्ही असेल तर त्याला पाठवून द्या. कोणता नंबर येतोय काय माहिती? चिठ्ठी काढली तर आहे. 2 नंबर 2. मी तिकडनं इकडे आलो. वाचलो मी. 2 नंबर मध्ये जाणार होतो, वाचलो. बिचारा आऊट झाला हो. आऊट झाला हो. काय बोला, आऊट झाला हो. काय बोलला जाता. अन्वेषा बर्फ. आता काय माहिती कोणती चिठ्ठी येते. 2 नंबर उघडली. 4 वाटते. 4 वाटते. 4 काय अर्धीच काढली बरं यार. आऊट झालं. हे कुणा छोटू काय मैदान ओलं आहे.
आता तुम्हाला एक जुगाड दाखवतो, जुगाड सुकवायचं. हे बघा आता जुगाड बघा कसा करते. आज आमच्या दादा बर्थडे. हे बघा 2 ऑक्टोबर गांधी जयंती. केक कापायचा काय ते सरप्राईज आहे केक मध्ये. आपण या ठिकाणी आलं, आमच्या विनंती ध्यान दिलं त्याबद्दल अभिनंदन. आपलं सहर्ष स्वागत करतोय. तसंच पुरस्कार करतील मंडळाचे बक्षीस ज्येष्ठ सल्लागार दीपकजी राडी टाळ्या काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली. आणि नुकताच त्यांनी ब्लॉग चालू केलाय. आता मंडळाचे माजी अध्यक्ष सागर सोडकर. धन्यवाद धन्यवाद. आणि मंडळाचे सन्माननीय श्री दीपकजी राडे यांचा सत्कार करतील संदीप काते, मंडळाचे कार्याध्यक्ष संदीप काते. या संपूर्ण नवरात्र उत्सवाचा भार उचलणारे असे आमचे संदीप काते यांचा सत्कार करतील मंडळाचे उपाध्यक्ष आवडण्याची गाडी होतं. धन्यवाद. मंडळाचे समाजसेवक रुपाली बाई आपण यांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये उत्तम असं काम या ठिकाणी होतंय. वर्षभर ते मंदिर पासून मैदानापासून साफ करतात दर शुक्रवारी. उत्तम असे खजिनदार लाभले. आता चहा पाण्याचा नाश्ता किंवा गाजवणारा म्हणजे ओंकार खांबल मंडळाचे. हा मुलगी बघायला बसलाय बघा. दीपकची गाडी तसं व्याज कुठे पार्कर सानवी गायकर आपण पाहणार. सानवी गायकर आपला जागरण समिती अध्यक्ष
अध्यक्ष टिक्का लावा. ऑक्टोबरची आई मागाली आणि या मंडळाचे याचे उपाध्यक्ष आहेत आमचे मित्र चंद्रकांत जोशी. त्यांना हा माझा खास मित्र आहे बघा, हा पंप्या शेठ हा माझा खास मित्र. श्रीकृष्ण मंडळात आलोय. विभागातील नामवंत मंडळ काही गेम चालू आहे बघा. रात्री 3 वाजता गेम चालू आहे महिलांचे. 3:30 वाजता आलोय फायनली आम्ही मैदानात. आता सगळ्या देवांचं दर्शन घेतलंय. ब्रह्मवेळात खेळतायत लोक, झोपतात आणि खेळतायत. ही बघा हिची कंप्लेंट आहे, मला ब्लॉग मध्ये घेत नाही. घेतलं सगळ्यांना घेतलं नाश्त्यावरती. हे बघा हावरे आले बघा, नाश्ता इथे हावरे. उपमा 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 उपमा. त्या दिवशीचा गेम फनी गेम. एक 2 3 4 याचे चौकीचं नाव आहे. हो यस नो वाला गेम. बघा रात्रीचे 3 पावणे 3 किती वाजले? पावणे 4 आहे बघा. ह्याच्यापेक्षा लहान मुलगी बघायची अजून जागरणाला कोण आहे काय कुठच्या मंडळात बघा. ही बघा बघा 12 आहेत ना, 11 क्लास ठेव. कोणत्या मंडळात असं महिला मंडळ ऍक्टिव्ह आहे का एवढं बघा. रात्री 3 11 क्लास ठेव. वाजता पण 3-4 वाजले तरी पब्लिक खेळतात. जरा लांब लांब. याला म्हणतात महिला मंडळ आणि याला म्हणतात महिलांची एकी. 5 मिनिटात आपलं स्पर्धा ओव्हरऑल आहे. आपल्या पूर्ण विभागात आपल्या या महिला फक्त 11. फक्त एवढ्या ऍक्टिव्ह विचारू नका तुम्ही. बघा अजून इकडे तर आहेत आणि अजून वरती पण तुम्हाला दाखवतो मी. हे बघा वयस्कर आजींपासून सगळे इथे जागरण करतात. म्हणजे तुम्ही किती उत्साह असतो बघा आपल्या कार्यक्रमात. हे बघा सगळे बघा. ही म्हातारी आजी बघा पाय वरती करून बसले. हे बघा आपल्या इथे एकदम उत्साह एकदम जोरात असतो आपला. आजचं देवीचं रूप मी तुम्हाला दाखवलं नाही वाटतं. आजचा शृंगार देवीचा. लाल मसाले वगैरे आणले ना. अरे लाल मसाले वगैरे लाल नाही ना. अजून आहे ना तिकडे.
तांब्या भरा नाही. अजून मसाला लागणार आहे. कांदा कापूच काय झाला पटकन आण पाणी. डोळ्यात गेला उडवता फोटो बस बस बस. टाकला काय ते हो परफेक्ट झाला एकदम परफेक्ट. कधी? मसाले आधाच बनवतो ते. टाक तसं टाक. पास्ता झालाय माझा उपवास आहे डाएटला. ठीक आहे पण पोरं खातील आपली ना खाऊ. पोरांनी खाली पोट भरलं. खाल्लं ना अजून तेच करतील सांगतील मला. गौरीताई मला पण पास्ता येतो. तू बोलली ना कोणाचा पास्ता घालला मग आता मीच बनवला. पास्ता पास्ता देखो पास्ता. आणि आमचा एक सबस्क्रायबर आहे अध्याय, त्याला चेंडू म्हणतात, पनवेलला राहतो आणि तो आपल्याला एक फॅन आहे. चेंडू तुला आवडतात व्हिडिओ नक्की सांग मला, फोन कर मला. व्हिडिओ आवडतात तुला पण घेणार ब्लॉगमध्ये पनवेलला आलेलो. आणि तुला पण एकदा ब्लॉगमध्ये घेऊन एकदम आपण दोघं मस्तपैकी चॅनल बघ आपण ब्लॉग बनव आपला पनवेल. चेंडू चेंडू त्याचं नाव चेंडू आहे. अध्याय म्हणतात त्याला अध्याय. पास्तासाठी आवरा बघा चेंडू पास्ता खायला ये. आहे खावरा आपले ब्लॉग बघत होते ती. आलं नाही समजत. मीठ बीठ मीठ टाकलं कोथमीर पाहिजे होती आता. काय काय पास्तासाठी आवरा बघू तसं शकता. काय एवढ्याच्या ह्यातलं कमी पडली. कोथमीर एवढीच पास्ता एवढं आहे. दोन बसेल तुफान तुफान तुफान. चल बंद करू. झालं ना कोथिंबीर टाकली ना. कशाला आणि नंतर टाक म्हणून ज्याला पाहिजे त्याला घे. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds.
देवी हे करायला सुरुवात करतायत पूजा उत्तर पूजा निघत आहेत चालू आतमध्ये सेटअप लावला आता जेवून येतो मी मला भूक लागली आता सेटअप लावला आता वाजवायला सुरुवात करतील आधी लेट झाला भरपूर
बाजू नको. अरे तिथं उभा असतं तुम्ही. आता आम्ही जूला आलोय देवी विसर्जनला. मग अशी गडबड झाली घाईमध्ये. बघा आपली पब्लिक इथे ही सगळी पब्लिक आहे. आम्ही पाठी ते नाश्ता घ्यायसाठी थांबलेलो आहे. बघा समोसे आहेत. हे बघा समोसे आहेत. हे बघा याच्याकडे पण समोसे आहेत. हे बघा सगळी
रात्री विसर्जन झालं त्यांचं लेट झालं थोडा, म्हणून काय ब्लॉग कंटिन्यू नाही केला. आता सकाळी उठलो आणि आवरून आता बोललो व्हिडिओचा एंड करूया. आपला फक्त बक्षीस समारंभ आणि विसर्जनाचाच व्हिडिओ होता. जेवढं जमलं तेवढे मला शूट घेता आले, कारण की मोबाईल खिशात होता, बाकीची सगळी कामं वाजवणं वगैरे सगळं हे ते, त्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी दिलं. आणि कसं वाटलं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.